निश्चित आपण या सगळ्या गोष्टी बघितल्या आपण. आणि राजेंद्र पाटील म्हणजे असा व्यक्ती ची ओळख आहे की जो जेलमध्ये जाईल पण कुणाला मॅनेज होणार नाही, कुणाची मदत घेणार नाही. याआधी देखील काही महिन्यापूर्वी तुमच्यावरती गुन्हा दाखल झाला होता, त्यावेळेस देखील तुम्ही जेलमध्ये गेला होतात. आणि म्हणजे स्वतःसाठी नाही तर तुम्ही वार्डातल्या ज्या महिला असेल, जनता असेल, त्यांच्यासाठी तुम्ही जेलमध्ये गेले होतात. नेमकं काय प्रकार होता आणि तुम्हाला काय जेलमध्ये जावं लागलं, आणि जेलमधून आल्यानंतर जंगी तुमचं सत्कार आणि स्वागत या ठिकाणी करण्यात आलं होतं? तो विषय असा होता, त्यावेळेस नवरात्राचा पिरियड चालू होता. म्हणजे नवरात्र म्हणल्यानंतर खरा उत्सव महिलांचा असतो. आणि महिला ज्या गल्लीत म्हणजे दांडिया खेळणं किंवा देवीचं जे पूजा अर्चा जे चालतात ते करत असतात दरवेळेस. आता काही विद्वांशी लोकांनी काय केलं, त्यावेळेस दारू पिऊन माणसं पाठवायची. तर ते मंडळ जे होतं त्या महिलांना रोडवर टिपऱ्या खेळावं लागायच्या. तर रोडवर टिपऱ्या खेळताना मग आता गाडी आली, त्या महिलांना थांबावं लागायचं ना. बरं ती गाडी का ना कसं काय एखाद्या सर्वसामान्य नागरिकाची आली गेली ते समजू शकतो आपण, पण ती गाडी इकून जायची, परत 2 मिनिटात तिथूनच परत रिटर्न जायची, परत 2 मिनिटात तिकडे द्यायची. याचा अर्थ काय? म्हणजे ते जाणून बुजून टॉर्चर. आणि महिलांचा जो काय होतं, महिला वर्षभर कामात बिझी राहतात. खरंच ज्यादा काम तर महिलाच करतात, आपल्याला पण माहिती, आपण बाहेरचं पाहतो, पण महिला घरात त्यांना काय करावं लागत, किती कष्ट राहते हे त्यांना माहिती आहे. आणि जर त्यांचा देवी आज आपण महिलांना म्हणजे देवीच शक्ती मानतो, दैव शक्ती आहे. आणि जर त्या देवीला जर एक 9 दिवस 10 दिवस जर काही थोडेफार आनंद घेत असेल तर तो घेण्यात काय गैरपण नाही. पण तरी काही लोकांना तो राजकारण करायचं किंवा कुणीतरी बोट लावून म्हणजे काहीतरी एक वादाला कारण काढून द्यायचं. तर ते काय असेल ते काय झालं म्हणजे त्याच्यातून तो प्रकार त्यावेळेस घडलेला आहे. परंतु म्हणजे मी शिवसेनेत असताना माझी मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे साहेब त्यावेळेस सगळे एकत्र होते. त्यांचे माझे एकदम घरोब्याचे संबंध होते, एकदम जवळी घरातले संबंध होते. मी रात्री बेरात्री 11-12 त्यांनी मला इतकं प्रेम दिलं, त्यांनी मला कधी त्यांनी दुखवलं नाही, कधी काही केलं नाही. काय तरी मी ज्यावेळेस उद्धव साहेबांचा पक्ष झाला, उद्धव साहेबांचं मी तिथं थांबून राहिलो. मी पक्ष प्रवेश केला नाही. सगळे म्हणत होते आता, कारण सगळ्यांना माहित होते ना संबंध किंवा. आणि माझं जे राजकारण आहे, माझं लपून काहीच राजकारण नाही. तुम्ही माझं कोणत्याही कार्यकर्त्याला विचारा, कुठे सांगा, ते सांगतील आता भाऊ कुठं कधी गेला होता मुंबईला का 2 दिवस 2 दिवस तिकडं, सगळं सांगतील. मी लपून काही ठेवीत नाही, करीतच नाही. जे कारण लबडी करायचीच नाही ना मला. काही जे करतो मी सगळ्यांना सांगतो, पोराला सुद्धा माहित राहतं कोण कुठे काय. तुम्ही जरी काही चुकी सांगते नाही ते परवा मुंबईला होते असं सांगतील, आणि त्याला माहिती आहे ना माझी. मी नाही तर लोक मुंबईला कधी जाते कधी येते काय कोणाला कळून पण देते नाही. म्हणजे अशा प्रकारे ते माझं राजकारणाचं म्हणजे ते गणित नाही, मी सगळं सांगून शिकून करतो. तुम्हाला मदत मागायची असेल तर तुम्ही एकनाथ भाईंना देखील फोन केला असता आणि त्यांची मदत घेतली असती, आणि तुम्ही निर्दोष सुटका त्यावेळेस किंवा गुन्हे मागायला घेईपर्यंत तुम्ही गोष्ट केली असती, पण करू शकले नाही. तुम्ही पण जेलमध्ये जाण्याची भूमिका तुम्ही ठेवली. नाही हा ना. मग त्यावेळेस इतकं राजकारण मोठं झालं, इतके गुन्हे दाखल करायला लावले. गुन्हे दाखल करायला याला मध्येच घाला त्याच्यातून. आता म्हणजे मला तिकडे जर गेलो असतो तुम्ही मला मदत झाली असती. आर्मॅक्ट सारखा देखील गुन्हा दाखल होता, 2 आर्मॅक्ट, एक नाही 2 ज्यांनी आजपर्यंत वापरलंच नाही शस्त्र, तर त्याच्यावरती आर्मॅक्ट दाखवला. आणि आर्मॅक्ट म्हणजे 2 पार काय पोरांवर काय सगळं. बर जे माणसं इथे नाही त्यांचे नाव, मुलं आता जे कार्यकर्ते ना, कार्यकर्त्याचे वडील आरोपी, कार्यकर्त्याचा भाऊ आरोपी, म्हणजे सगळं घर घ्यायचं का हे केस मध्ये गुंतले पाहिजे. आणि ज्यावेळेस हे सुटले याच्या सोबत हे राहिले नाही पाहिजे, त्याशिवाय शिवसेना कमकुवत होणार नाही. पण कार्यकर्ते एवढे जीवाचे भेटलेले मला, खरंच मला आनंद आहे त्याचा. ते पोर बिचारे प्रामाणिक राहतात, प्रामाणिक एवढं काम करतात. आपण म्हणलं ना तिथं बसायचं झाडायचं, लगेच झाडू घेतील आणि झाडा द्या. निष्ठावंत कार्यकर्ते ते तुमच्या सोबत देखील जेलमध्ये बसले, एवढे इथपर्यंत निष्ठावंत. हो बरोबर आहे ना. त्यांनी त्रास काढला, त्यांच्या कुटुंबांनी त्रास काढला. आता काय हाल झाल्या हे त्यांना आणि आम्हाला माहिती आहे. जनतेला काय वाटत, जनतेत जे काय 2-4 टवळखोर राहते ते वेगळेच बोलत राहते त्याच्यातून. पण त्रास काय झालेला आम्हाला खरं आम्हाला माहिती म्हणजे त्याच्यातून. पण त्या त्रासाला आम्ही भिकाही घातली नाही आणि पुढे घालणार नाही अजून. हे तरी कसं काय 2 महिने आम्ही हे केलं, पुढे आमचे वर्ष 2 वर्ष काय होऊ. आता मी आंदोलनाला ज्या चुकीच्या कामाला मी कधीच पाठीशी घालत नाही. त्याचा त्रास किती होऊ. आता तुम्हाला सांगतो, पहिल्यांदा आमच्यावर 353 गुन्हे दाखल झाले का गढूळ पाणी येत होतं. गढूळ पाणी येत असताना घातले होते. हा नाही पाणी त्यांना बोलवलं, अहो येतच नव्हते अधिकारी. बोलवले नाही आले, तिथं नाही आले पाहिला. तिथं फक्त पाणी पुरवठ्याचा विभाग अधिकारी आले होते. त्यांनी बघितलं, पाणी पाहिलं, सगळं खराब आहे. महिलांची तक्रारी त्याच्यातून दिल्या, त्यांना सांगितलं तरी ते नाही नेऊन ते वरूनच पाणी खराब होऊ राहिलं. म्हणलं मग तो फिल्टर प्लांट काय तो काय शोला बसवलेला आहे का? जर तुमच्या याच्यात शेवळ आहे कस का पाण्यात, तो फिल्टर प्लांट कशाला? तो फिल्टर प्लांट चालत नाही, ते शेवळ गुतलं का लॉक होतं.
बरोबर. मग आता ते तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो जनतेचा प्रॉब्लेम आहे का? मग तुम्ही जनतेला का पाणी देऊ शकत नाही स्वच्छ? बरोबर. त्याच्यावरून ते आंदोलन केलं 353 जामीन होऊन नाही द्यायचे गणित. काहींचे त्या आहे नाही, आपण ते म्हणतो ते आता तो शब्द नाही वापरणार मी, थोडासा वेगळा, पण ते लोक नाही का लगेच मग फोन इकून फोन तिकून फोन, याला फोन त्याला फोन, याला पकडा ते धरण ते अन्याय ते त्याच्या त्या लबाड्याच्या बाता असं करून म्हणजे ती नीती यंत्रणा केली. आम्ही जवळजवळ चार नगरसेवक होतो, 3 नगरसेवक. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला, गेलो फेस केलो आम्ही, जामीन केला. दुसरा माझा सहकारी नगरसेवक सागर लोटे आणि तो भागवत लांडगे, अहो त्यांनी फॉगिंग जनतेची फॉगिंग ते मशीन घेऊन चालायचे पुढं. बरोबर. काय ते कुत्र चालतं ना जसं, त्याला आगे नाही पिछे, कधी पुढे चालत कधी तिरकाई चालत कधी असं, ते फॉगिंग सुद्धा करीत नव्हतं क्लिअर. आता त्याच्या वार्डात तिथं फॉगिंग चालली ते नगरसेवकाचं कर्तव्य, तो मानतो म्हणून तो काम करतो. त्याशी पद्धती आमचा भागवत लांडगे यांनी फॉगिंगच्या बा तुम्ही नीट मारा, इकडे मध्ये घ्या, इकडे घाला तिकडे घाला, पण नाही यांचं ऐकायचं नाही. लगेच फोन त्या बागडी बिल्ल्याचा, लगेच फोन, लगेच नाही ना कर गुन्हा दाखल. त्याच्यावर 353 नगरसेवकांवर फॉगिंग नीट करा म्हणून. का ती फॉगिंग खायची गोष्ट आहे का? ती मागितली ती नीट दिली नाही म्हणून काय वाद झाला? त्याच्यात पण गणित म्हणजे इतके गुन्हे दाखल केले, गुन्हे लय झाले, गुन्हे करते येईल अजून आणि गुन्हे करणार पण आहे दाखल. त्या गुन्ह्याला घाबरत नाही. त्याच्यात काही त्याच्यात फेस देणार, फक्त ऍक्शनला रिॲक्शन राहणार, एवढं गणित लक्षात ठेवायचं. जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत ऍक्शनला रिॲक्शन राहणार, मग तू परिस्थिती कोणती असो. म्हणजे कुठेतरी या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला आपण, तुमच्या बोलण्यातून असं स्पष्ट होत आहे की राजेंद्र पाटलांना संपवायचंय, त्यांची शिवसेना संपवायची, आणि यामागे राजकारण केलं जात आहे. आता कोण राजकारण केलं जातं हे तुम्हाला माहित असेल सगळ्या गोष्टीमध्ये, कोण राजकारण करते याच्या मागे, का राजेंद्र पाटलांना का संपवायचंय, का त्यांची शिवसेना जी आहे निष्ठावंत ती संपवायची, कार्यकर्त्यांना जेलमध्ये घालायचे, राजेंद्र पाटलांना जेलमध्ये टाकायचे. काय झालं आता ते कोणी असेल त्याचे मी नावं घेऊ इच्छित नाही, आणि तेवढ्या त्या परिस्थितीचे पण नाही. पण राजेंद्र पाटलाला संपवायचं आणि शिवसेना संपवायची, याच्या मागचं मेन कारण काय आहे? का कार्यकर्ते. कार्यकर्ते कुठे अडचणीत आणतील कारण यांच्याकडे कार्यकर्ते नाही. तुम्ही यांच्या गाड्या कधी पहा रिकामीच राहते, एकच चालवणार, मागे कोणीच नसतं. म्हणजे अनुभव आहे, मला त्यांच्यावर टीका नाही करायची, पण हा अनुभव आहे. लोक सांगतात जसं ते म्हणजे आमचं भागवत लांडगे काय सांगत असतो, पाऊस आला कधी बेडक बाहेर निघत राहत्या, त्याचा डायलॉग फिक्स आहे. तसे इलेक्शन आले की वर्ष बाहेर निघत आहे. यांच्या कोणाचं असेल ना, यांनी आंदोलन काय केले, कोणत्या शिवसेनेसाठी त्याग दिला. काही लोक म्हणतात आम्ही शिवसेना घे, शिवसेनेत. आता म्हणजे मी जेवढ्या याच्यापासून पाहतोय राजकारणात, मला काँग्रेसमध्ये काही लोक गेलेले आठवतात. त्याच्यानंतर भाजप वाया शिवसेनेत कधी आले ते माहित नाही, पण ते सिजनेबल जसं असतं ना तसं कधी काय होतं, कुठून येते आणि कसे करतात तेच माहित नाही. त्याच्यानंतर जो दुसरा काही विषय होता का, मी आता जे संपर्क प्रमुख आहे आमदार सुनील शिंदे साहेब, आणि जिल्हा प्रमुख जे आता नवीन झालेला आहे सचिन खोते, मी यांना फोन केलं. मी म्हणजे उद्धव साहेबांचे पत्ता PN ला आणि आपले अनिल देसाई साहेबांना मी त्यांना पत्र व्यवहार केलेला आहे. माझी प्रामुख्याने मागणी काय होती, इतक्या दिवस शिवसेना आम्ही काम काय केलं, राजेंद्र पाटरे लायक नाही मान्य आहे मला, तुम्हाला सागर लोटे लायक नाही मान्य आहे आम्हाला. अहो तुम्हाला जे शिवसेनेत ते कोणीच मान्य नाही ना, आणि ज्यांचे लायकी नाही त्यांचे तुम्ही आता जे काही दिसल तुम्हाला एक दोन दिवसामध्ये यांचे ज्यांचा गद्याना पाद्या कशात काही नाही. आता 100-200चा कुठे खेळ चालत होता? आणि असे जर सगळ्या असे याच्यात चाललं तर ते काय समजणार आहे लोकांना त्याच्यातून. आणि मग काय केलं, मी त्यांना शिंदे साहेबांना काय बोललो, आघाडी करा, आघाडी केल्याशिवाय विजय होणार नाही, 100% मान्य आहे. आपण एकत्रितच लढलो पाहिजे, हा पण मान्य आहे. माझं त्यांचं जमूया ना जमू नका करू, का आपल्याला विखेंना विरोध करायचा आहे. विखेंना जी त्यांची जी दादागिरी ती दबंगशाही आपल्याला ती मोडून काढीत, आपण इथून मागे काढीत पण आलो आणि पुढे काढायची पण आहे आपल्याला. तर आपण कस काय जे शिवसेनेला जागा येतील त्या मशाल चिन्हावर लढा ना. त्यांना समोरच्याला दुसऱ्या पक्षाचा निर्णय आपण नाही घेऊ शकत. काँग्रेसला काय निर्णय घ्यायचा असेल ते घेतील, राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा निर्णय काय घ्यायचा ते घेतील ना, पण आपला निर्णय तर आपण शिवसेना म्हणून घेऊ शकतो ना. मग आपण शिवसेना जिवंत काय ठेवली का, तो आपण मशालवर ज्या जागा येतील, ज्या जागा आपले विनर होणार आहे त्या जागेवर आपण मशालवर लढलो पाहिजे, अशी मी त्यांना काय विनंती केली. पण त्यांनी आता तुम्ही स्थानिकचं विचारून घ्या. आणि काय थोरात साहेब काय उद्धव साहेबांशी बोलले म्हणे का ते या आघाडी करा किंवा चिन्ह घेऊन नका, असं काय जे काय आता चालला तर ते भविष्यात समजेल. कारण ज्यावेळेस माझी उद्धव साहेबांची भेट होईल त्यावेळेस मी हा विषय मांडणार आहे किंवा त्याच्याशी मग चर्चा करणं काय झालेलं काही नाही. माझा याच्यात प्रामाणिक हेतू एवढाच होता का ज्या जागा लढवायच्या त्या शिवसेनेनी मशाल चिन्हावर लढवल्या पाहिजे. चिन्ह सोडायचं कारण काय,
माझा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. का सोडायचं चिन्ह? का पक्षात नाही? अहो चिन्ह आपल्या लोकांच्या घरापर्यंत पोहोचवावं लागत, पण परंतु आता चिन्हच जर पोहोचलेलं चिन्ह तुम्ही मागे ओढू राहिले, ते कसं होऊन देईल मी? ते नाही होऊन देणार मी पण आमची बैठक झाली, कारण माझी आधी मानसिकता नव्हती. कार्यकर्त्यांना विचारलं, कार्यकर्त्यांनी तेच म्हणाले, भाऊ आपण आतापर्यंत कवर मारायचं. बरोबर. आता चोराच्या हातात कोण तिजोरी चावी देईल का? मला तर एक कार्यकर्ता मला आज म्हणे, भाऊ आता कवर चोराच्या हातात द्यायची तिजोरी चावी, काय व्हायचं एकदा करून टाकून पाहून घेऊ काय व्हायचं ते. काय लढे एकदा लढू असेल त्याच्यातून तर आपलं होईल, नाही तर काय व्हायचं ते होऊन जाईल त्याच्यातून. म्हणलं मग तुम्ही लढा. कारण आता त्यांचं म्हणणं असं आहे, आपण जसं 2 जागा लढवल्या, दोन्ही जागेवर लढायला पाहिजे. नंतर कार्यकर्त्याला आपण हे केलं. आता त्याच्यावर अजून म्हणजे बैठक होईल, चर्चा होईल आणि त्याच्यातला निर्णय तो घेतला जाईल त्याच्यातून. म्हणजे पक्ष की अपक्ष नाही, तो निर्णय आता फायनल सांगा. मी सांगितलं शेवटचा जरी मला आपण जर बघितलं, मी आजही रोजी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या मशाल या चिन्हावर लढायला आजही राहिला. माझा फॉर्म पण तसाच राहणार आहे, निवडणुकीचा भरलेला तसाच राहणार आहे. मला पक्षाने बी फॉर्म दिला का मी आला तसं 1 मिनिट सुद्धा उशीर नाही लागणार की मी जोडून भरणार. कारण माझ्या मनात येणे ते तेव्हा मला ते थांबायचं गरज नाही ना. पण ज्यांच्या मनात नाही त्यांनी पक्षाच्या नेत्यांना कोणी काही कन्फ्युज केलेलं आहे, काही चुकीचं काही सांगितलेलं असं, इथे मत पडती नाही. याच्या आधी निवडणुका नाही झाल्या का? आता आमची मागची निवडणूक झाली, काही चिन्ह कमळाचं होतं, काही चिन्ह धनुष्यबाणाचं होतं, काही चिन्हात कबशी होती, काही चिन्हात कुठं किटली होती. याच्या आधीच्या निवडणुका झालेल्या आहे. मग चिन्हाचा संबंध आला कुठून? लोक एवढे दूध खेळे नाही, लोक हुशार आहे. लोकांना काम करणारा माणूस दिसतो आणि त्याचं चिन्ह पण लक्षात राहतं. चिन्हाला तुम्हाला पोहोचायचं काहीच अवघड नाही त्याच्यामुळं. पण चिन्ह गायब करायचं कारण काय? का उद्या भविष्यात कदाचित जे निवडून आले किंवा नगरसेवक आला का तो त्यांचा गड बांधायला सोपा होतो ना, तो वाया जाणार ना ते लगेच. बरोबर, निघून जाणार ते. मग पक्षाचं कोण काम करणार? इलेक्शन झाल्यावर यांची मागची हिस्ट्री काढा पक्षाची, कोणी किती कामं केले, किती आंदोलन केले, काय काय केलं, कुठं काय काय मलिदा खाला, काय काय सगळं हिस्ट्री काढा, तुम्हाला लक्षात येईल. आणि याला इलेक्शन संपलं तर पक्षाची काही घेणे नाही. बरोबर. आणि मग मी जे आज प्रामाणिक काम तुम्हाला सांगितलं, मी पक्षात यायचं मागायला गेलो नाही. माझ्या घरी आले, मला म्हटले, तिथून पुढे मी पक्षाचं काम चालू केलेलं आहे. आणि मी आजपर्यंत कुठलंही पद पक्षाकडे मागितलेलं नाही. मी फक्त शाहीबाबा संस्थांचं विश्वस्त व्यवस्थेचं गणित मी ते बोललो होतो. ज्यावेळेस सरकार आलं, उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले, त्यावेळेस तर मला त्यावेळेचे संपर्क प्रमुख शिंदे साहेब त्यांनी सांगितलं, अरे सेकंड सांग ना काहीतरी, जिल्हा प्रमुख होतो का? म्हणलं मला पद लागत नाही, मला फक्त इच्छा एकच का बाबांचा भक्त आहे मी, वीरभद्र महाराजांचा भक्त आहे मी, मनापासून भक्त आहे, हे सांगायपुरता भक्त नाही. पण मला तिथं सेवा करायची संधी, त्याच्यातून कायदेशीर बाबी आमच्या थोड्या अडचणीच्या आल्या. आता म्हणजे ते एक असं झालं का आता शिवसैनिक म्हणल्यावर गुन्हे, म्हणजे समीकरण आहे गुन्हे आणि शिवसैनिक. आता त्या गुन्ह्याची अडचण तिथं आली. आता जे गुन्हे नाही त्यांच्यावर ते झाले, म्हणजे त्यांनी काहीच केलं नाही अशी झाली. बरोबर. त्यांच्या फायद्यावर आले त्यांचे झाले. म्हणजे अशा पद्धतीत तो हे सगळं त्यांनी जे पक्षाचं जे काय चालत म्हणजे डबगैस घालण्याचं जे काम चालू केलेलं आहे ते म्हणजे आम्हाला ते पटत नाही आणि आम्हाला ते सक्सेस होऊन पण द्यायचं नाही. पण त्याच्यात आरोप प्रत्यारोप काही जरी झाले तरी ते झाल्याची तयारी माझी आज आहे. जसं मी चॅलेंज दिलं ना तसं त्यांनी चॅलेंज द्यावा. आम्ही आतापर्यंत राजकारण केलं, शिवसेनेचे एकाच पक्षाचे बापाच्या अवलाद असल्यासारखं काम केलं आणि एकाही पुढऱ्याकडून 1 रुपया घेणे असं जाहीर करावं त्यांनी, अशी मागणी माझी त्यांना. त्याच्यामुळेच तुम्ही तुमच्या आजपर्यंत जेवढे बॅनर या ठिकाणी व्हायरल त्याच्यावरती बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो सोडून बाकी कोणाचाच फोटो नाही, उद्धव ठाकरे साहेबांचा फोटो नाही, एकनाथ शिंदे साहेबांचा फोटो नाही, कोणाचाच फोटो तुमच्या बॅनरवरती बघायला मिळत नाही. फक्त बाळासाहेब ठाकरे यांचा एकच फोटो तिथे बघायला मिळतो. नाही, त्याच्यावर 2 फोटो आहे. म्हणजे तुम्हाला कसं काय माहिती चुकी झाली, पण तिथं बाळासाहेब ठाकरे हा माझा राजकीय बाप आहे, राजकीय बाप आहे. मी ज्या बाळासाहेबांकडे पाहून त्यांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन हे शिवसेनेच्या कामात म्हणजे केलेलं योगदान दिलेलं आहे आणि त्याच कामात मी पुढे गेलेलो आहे. जे बाळासाहेब ठाकरे हे माझ्या दैवताची, आजही राहील उद्या कधी राहील तोपर्यंत. त्याच्यानंतर दुसरा जो फोटो आहे माझा त्याच्यावर स्वर्गवासी दिवंगत अनिल भाई राठोड साहेबांचा फोटो आहे त्याच्यावर. का ते एक निष्ठावान शिवसैनिक होते, त्यांनी जिल्हा खरी शिवसेना उभी राहिली पक्ष म्हणून का म्हणजे आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत, त्याच्यानंतर शिंदे गट म्हणून एकनाथ शिंदे हे चालवत आहेत. मात्र या दोघांचे फोटो सोडून तिसरा फोटो तुम्ही अनिल भाई राठोडांचा टाकला, त्यांचाच फोटो टाकलेला आहे. काय का दुसरा अजून आम्हाला पक्षाने काय अधिकृत सांगितलं नाही.
आता ज्यावेळेस तिथं म्हणजे बॅनर लावित होते त्यावेळेस काही ते जसं उंदरं पळायचं आणि इकडे तिकडे तसे तिथं त्या ऑफिसच्या आजूबाजूला कुठेतरी येऊन गिरट्या पाहत होते म्हणजे काय काही नाही. बरं आता सध्या आचारसंहितेचं पिरियड आहे. आता काही ठिकाणी काय चर्चा ऐकायला येत्या म्हणजे आम्हाला पक्षातूनच बरं का काही पक्षाच्या आताहीपर्यंत एकाही कोणत्या माणसाने काय चाललं आणि कसल्या परिस्थितीत चाललं काही नाही. आता मला जिल्हा प्रमुखाची जी झालेली चर्चा सांगतो तुम्हाला मी. आता याची हे अधिकार कोणाला दिले तुम्हाला माहिती आहे का? पक्षाचे उमेदवार ठरवले कोणाला? खासदार भाऊसाहेब वागचौऱ्यांना. काय शिर्डीत, राहत्यात आणि कोपरगाव मध्ये यांनी मला वाटतं आता तिकडचं नाही बोलत मी पण इथं काय एक नाव दिलं आणि त्यांच्या सुनबाईला त्यांचं तिथं शिर्डीमध्ये नाव द्यायचं असं डन झालेलं होतं त्याच्यातून. तर हे नावं त्यांनी दिले. आता पक्ष सांगा मग संपर्क प्रमुख काय करताय, जिल्हा प्रमुख काय, यांना जर काही नसेल आणि ज्या खासदार वागचौरीने आज पक्षात आहे ठीक आहे त्याच्यामुळे मी एवढ्या टोकाच्या भूमिका घेणार नाही पण त्याच वागचौरीने कधी काळात उद्धव साहेब ठाकरेंना फसवलेलं आहे ते आम्ही विसरलेलं नाही. आम्ही निष्ठावान जातीवंत शिवसैनिक आम्ही विसरलेलो नाहीये पण काही परिस्थितीच्या मजबुरीमुळे आज आम्ही थांबू नये का त्या गोष्टीला आम्ही अजून हात घालले नाही. त्याचे उद्धव साहेबांना फसवणार आहे ते कोणत्या याच्यातले असू शकतात ते जनतेला माहिती ना आम्हाला माहिती आहे. अशा यांच्याकडे अधिकार दिले आणि तिन्हीच उमेदवारी आता तिथं नाही करायचं असं मला तिने सांगितलं. उमेदवारी न करायची याच्यावर ते ठाम आहे म्हणजे उमेदवारी मला करायची नाही. त्याचे कारण मी तुम्हाला अजून थोडंसं सांगेल. मला ते कारण पण माहिती आहे का करायची नाही, कोणाचा विरोध आला, कोणत्या गावून फोन आला, इकून आला का तिकून आला, त्याच्यावर मग ते का थांबलेले म्हणजे ते माहिती आहे. त्याच्यात मी ते सांगेल म्हणजे मी काय घाबरत नाही. पण आता ज्या गोष्टी ज्या आहे निवडणूक एकदा तोपर्यंत फॉर्म भरायचे होऊन द्या, मुदत मागे होऊन द्या, मग त्या गोष्टीवर आपल्याला बोलता येईल त्याच्यातून. त्यामुळेच मग चर्चा गावामध्ये अशी चालू आहे का अजूनपर्यंत शिवसेनेची जागाच खाली म्हणजे उमेदवार भेटायला तयार नाही किंवा कोण 2 गटमध्ये आता राहत्यामध्ये शिवसेना गट चालतोय ती पण अजून जागा रिक्त आहे तशीच. बरोबर आहे ना. नाही रिक्त म्हणजे ना शिवसेना का मिळत नाही? नाही जवळजवळ जागा कोणाच्याच फायनल झालेल्या नाही. गावातलीच सांगतो ना महायुतीची असेल किंवा महाविकास आघाडीची असेल. आता रात्रीतून कोण कुठं जाऊ राहिलं कोण कुठं निवडून राहिलं काहीच कळून नाही राहिलं. कारण कालचं किस सगळ्याला मला मी त्याचं नाव नाही घेत पण कोण काय म्हणजे काय चाललंय राजकारण हे काहीच कळून नाही राहिलं कोणाला. खाली एक म्हणतो वर एक म्हणतो. आता मला एक काल फोन आला होता तो माझा घात झाला मी एवढे दिवस शिवसेनेत होतो मी असं केलं मी झालं ते तिकीट चाललं म्हणलं जाऊन दे तो काय तुझं बरं. आता दुसरं जागा जे मी वैयक्तिक सगळं आमची चर्चा झाली म्हणजे सागर लुटेल म्हणलं त्याला काय आता आपल्याला काय कसं कर बरं सगळं सोंग घेता येतं पैसे सोंग घेता येत नाही. बरोबर. आणि पैसे जर कमवले तर लोक लावतील ना. यांनी कमवलेले यांच्याकडे घापाट भरपूर आहे हे पैसे घालू शकतात किंवा यांना देणारे स्पॉन्सर आहे. बरोबर. यांना हे नाही ना आपल्यासारख्या गरीबाला कोण देणार आहे पण आपल्यासारख्याला देणारे आहे गरीबाला पण काय देणार आहे मतदान रूपी देणार आहे. पैसे नाही देणार ते बिचारे आपल्याला पण या राहत्या शहरातला गरीब गोर गरीबातला गरीब मतदार माय माऊली माता भगिनी मतदान रूपी देणार आहे आम्हाला आणि त्याच्या पुढे पैसे नाही शून्य होणार आहे शून्य. बरोबर. यांचे निश्चित या सगळ्या गोष्टी जर बघितल्या आणि गावात चर्चा अशी म्हणजे एक वेगळा मुद्दा मी असं घेतो की गावात चर्चा चालती गावातले जे जनता आहे ती चर्चा करते चर्चेमध्ये विषय होतो ठिकठिकाणी जर बसलं तर विषय निघतोच की राजेंद्र पाटील जर कोणतंही काम करत नाही तर राजेंद्र पाटील घर चालतं कसं? मला एक सांगू का देवाने मला आई चांगली दिली. बरोबर. म्हणजे जे काय राजेंद्र पाटील जो आहे फॅमिलीवर तो माझ्या आईच्या याच्यावर आहे. मी माझ्या आईचं मला म्हणजे इतकं योगदान आहे म्हणजे कधी आपण नसलं काही नसलो तिला तरी थोडं टेन्शन मध्ये वाटलो कारण काय झालं म्हणजे काही वाद झाले कारण तिला माहिती मन याचं झालं का थोडंसं चिडचिड होतं काय झालं काय त्याच्यावर काही नाही म्हणजे काहीच असलं काही नाही काय मग त्याच्यात काही नव्हतं असं म्हणजे ती काही अशी लाखांनी कोटीने पैसे नाही देत पण ते एक आईची माया राहते किंवा जे काय राहतं ना ती कधी मला पैशाची मदत करीत राहते त्याच्यातून. मी ते दुसरं आता शेती आहे माझ्याकडे गाड्याची माझ्या गाड्या होत्या पहिल्या रिक्षाच्या काही चालायचे त्याच्यातून चालत राहायचं त्याच्यातून असं माझं उपकरण बरं. आता मी म्हणजे मी माझं जर तुम्ही आता जसं म्हणजे आता जनतेला पण एक कन्फ्युज होईल प्रश्न राहतो आता असं एकदम आणि घर तर असं याचं तर म्हणजे ह्या काही निवडणुकीच्या तोंडावर काही लबाड्या आहे काय का त्याची तुमच्यावर आरोप व्हायला वाटलं किंवा माझ्यावर होईल कारण आपण लबाड्या करीत नाही. हा ना मग त्या लबाड्या आपण जे आहे ते मोकळं सांगत राहतो मोकळं करीत राहतो. मला पहिल्यापासून कसं बाकीच्या कशाचं आवड राहते तशी मला चांगली राहण्याची आवड आहे. कपडा लत्ता मग ते खिशात 1 रुपया का नसताना पण कपडा अंगावर कडकडीतच पाहिजे म्हणजे ती सवय माझी पहिल्यापासून. त्याच्यामुळे मला राहणीमान किंवा कोणतं असो मला जे राहील आणि सगळ्यात मोठं प्रामाणिक राहणं हा माझा सगळ्यात मोठा हेतू चांगला आहे.
आता या सगळ्या गोष्टीकडे झाल्यानंतर आता मी गावाचा विकास म्हणजे गावाचा विकास जो आहे त्या मुद्द्याकडे तुम्ही आता तुम्ही उपनगराध्यक्ष राहिलेत, सत्ता तिथं तुम्ही भोगवली, मात्र गावाचा विकास काय नाही झाला. गावात आजही अनेक प्रश्न प्रलंबित आहे. गाव समस्यांपासून वंचित झाले. काय कारण काय? तुम्ही सत्तेमध्ये होता, तुम्ही त्या खुर्चीवरती होता, पण गावाला आजपर्यंत जो मोकळीक पाहिजे होती त्या समस्या आजपर्यंत का सुटल्या गेल्या नाही? त्याचं खरं कारण असं आहे, म्हणजे कारण सांगतो तुम्हाला मी, परंतु ह्या टर्म मध्ये म्हणजे 2016 ते 21च्या टर्म मध्ये उपनगर तुम्ही आतापर्यंत जेवढ्यांनी सत्ता भोगल्या त्यांनी नगरसेवकांनी किंवा उपनगराध्यक्षांनी आंदोलन केलेले बघितले का? 353 सारखे गुन्हे दाखल झाले का? हे ह्या काळात आमच्यावर झालेले, माझ्यावर, सागर लुटेवर नगरसेवक असताना हे गुन्हे दाखल झालेले. हे का झालेले? हे चुकीच्या कामामुळं. आता काही लोकांचा युग असा होता का काम कसं त्यांचा इंटरेस्ट वेगवेगळा राहतो. बरोबर. काय कोणाला काय पाहिजे, मलाही पाहिजे, मलिदा पाहिजे, काय असं. मग आता त्याच्यातून काय असेल ते राहायचं आणि मला ते चालत नसायचं, मी तो विरोध करायचं. तुम्ही काय करतो मला त्याशी घेणं नाही. काम जे आहे त्या पद्धतीने चांगलं करा. माझं कामाला प्राधान्य होतं. तुम्ही काम चांगलं करा, तुमचं काय करा तिकडं मला. पण तुम्ही जर म्हणजे ते काही ढापे असे होते, ढापा टाकला का फक्त फोटो काढाय पुरता नावा राहायचा आणि गाडी गेली, तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी आले का तो ढाप्याचं मधलं तोंड खाली पडेल राहायचं. म्हणजे इतकं जायला अशी निर्कृती. बरं फुटल्यानंतर काय होतं, नागरिक का सांगतो, वास येतो त्यांना, त्रास होतो ना. मग तुम्ही त्या ढाप्यात पण एवढं तुम्ही जनतेला काय त्रास देऊ राहिलेली? तुमच्या वैयक्तिक कोणत्या याचे ते मला त्याच्यात इंटरेस्ट नाही. आपण तुम्हाला सांगितलं तसं मी 1 रुपयाची कोणाला मागणी केली नाही, 1 रुपया कोणाचा खाल्लेला नाही, कोणाला मागितलेला नाही का मला दे म्हणून. हे काय कधीच नाही केलेलं. पण हे लोकांना त्रास नको, तुम्ही काम कर एकदाच करा ना, चांगलं करा ना, त्याच्यात काय अडचण. मग याच्यावर आमचं ते हे पुढं असं ते राजकीय मतभेद वाढत गेले त्याच्यातून. म्हणजे सरळ तुम्ही आरोप करताय की नगराध्यक्षांमुळे तुमचे कामच झाले नाही. मी आता सांगतो त्या माय माऊली खरंच चांगली आहे बरं का, त्यांच्या नाही पण त्यांच्या पतीमुळं ते झालेले. म्हणजे त्यांना कोणता अधिकारच नव्हता ना? कोणाला? त्यांच्या पतीला कोणता अधिकार होता? अधिकार त्यांनाच होता, पालिकेत सगळा अधिकार त्यांनाच होता. कसं म्हणतोय ते आता तुम्हाला नाही म्हणता येणार, पण आम्हाला पाहिलं तिथं आम्ही होतो ना. तिथं पाहिलं कोण चालवत होतं, कोण अधिकाऱ्याला सांगत होतं, कोण सांगत होतं. अहो साधी मिटिंग झाली ना तुम्हाला, म्हणजे काही लय किस्से. पण जनरल मिटिंग झाल्यानंतर जनरल मिटिंगचं पहिला काप काय राहतं, जो तिथला असतो तो अधिकारी तिने ती टिप्पणी तयार करायची राहते. टिप्पणी म्हणजे आपलं म्हणजे कच्ची नोंद करायची असते. त्याला शब्द आहे आता मला तो आठवना, पण ती कच्ची लगेच कोणी काय समस्या मांडली, कोणी काय विरोध केला, कोणाचं काय म्हणणं आहे तिने ते लिहून घ्यायचं असतं. लिहूनच घेत नव्हतं, फक्त ठराव क्रमांक 1 मंजूर, सूचक आणि अनुमोदक आणि ती मग ती वही घेऊन रजिस्टर घेऊन जायचे आणि मग ते त्यांच्या मनाने लिहायचे. मग त्याचं आणि तुम्ही सूचक जर पाहिले तर तुम्हाला 1-2 व्यक्तीचेच नाव दिसतील सगळे. सुचवलं जरी आपण तरी नाव तेच काय. आणि बरं म्हणजे त्या व्यक्तीचं असं नाही, शिक्षण पाहिलं तर म्हणजे मला तर असं वाटतं त्यांच्याकडे नगराध्यक्ष 4 द्यायला पाहिजे होतं. शिक्षण काही नाही, वाचता येत नाही, सगळे सूचक त्या म्हणजे त्यांचा आदर आहे मला त्या परिवाराचा. पण ज्या गोष्टी घडल्या सगळ्या याच्यातून नाही, त्याच पद्धतीने चालत गेलं काम करत. आम्हाला माहिती, आम्ही बघितलेलं डोळ्याने कोण चालत होतं कोण नाही. बरोबर. आणि म्हणजे असा एक मुद्दा आहे आणि एक बातमी पण केली होती त्याच्यावरती. नगराध्यक्षांनी जी भुयारी गटर आणली होती राहता शहरामध्ये कोट्यवधी रुपयाची, आणि उपनगराध्यक्ष त्यावेळेस तुम्ही होतात, तर त्या भुयारी गटरला ते नगराध्यक्ष आणले, उपनगराध्यक्ष तुम्ही त्या भुयारी गटरला विरोध केला होता. त्याच्यात तुम्ही थोडी चुकीची माहिती सांगितली. ती जो निधी आणलेला आहे तो नगराध्यक्षांनी आणलेला नाही. अच्छा, तो मागच्या टर्म मध्ये गावात चर्चा तुम्हाला सत्य आहे, मी जे सत्य आहे ते सांगतो. मी चर्चा काही जे करायचं सांगतो ना तुम्हाला. त्याच्या आधी निधी आलेला आहे 25 कोटीचा निधी. तो म्हणजे नामदार राधाकृष्ण विखे साहेबांनी त्या टायमाला तो आधी आणलेला आहे. म्हणजे आचारसंहिता लागेल होता तेव्हा तो निधी पडून होता. तो काय अध्यक्षांनी 3 आणलेला नाही, मी नाही, कोणीच नाही आणले. म्हणजे हा सत्य परिस्थिती. आणि मग त्याच्यावर तर थोडीशी गावाची चांगली निवडणूक झाली. काही लोकांना अपेक्षा आली ना, आधी थोडीशी तिजोरी आहे भरेल तर थोडस भेटणारच आहे ना काहीतरी. मग थोडं त्याच्यामुळे तिकडे थोडं ताकद लावी झाली. ती एक असो त्यांचं काय असो त्यांचा इंटरेस्ट. पण ती भुयारी गटर करतानंतर तुम्ही भुयारी गटर कशी करू राहिली? तुम्ही जे इन्स्ट्रुमेंट मध्ये आहे त्याचं त्रुटी करा. अहो आपला शेतकरी पॉवरात पाईप नीट पसरतो, बरोबर, फुटेला हात लागतो. अशा पद्धतीने भुयारी गटरीचं काम चालू होतं. मी स्वतः जागेवर जाऊन पाणी केली, स्वतः काढलं. काय रे बोलला, अरे काय चालू आहे? एवढं फक्त घ्यायचं, टाकायचं आणि दाबायचं. बरं आउटलेट अजूनही निघालेलं नाही बरं का. आउटलेट त्या भुयारी गटरीचं अजूनही निघालेलं नाही.
रोड खांदून ठेवली, लोक त्या रस्त्यामध्ये खड्ड्यामध्ये पाडले, लोकांचे हात तुटले, पाय तुटले, काहींच्या गाड्या फाटल्या, काय भरपूर ऍक्सिडेंट झाले. मग का फक्त बिलं काढायची? मी तो विरोध करायचो का तुम्ही हे काम केलंय ना. आता मी जो माझ्या प्रभागात आहे मी तिथं गटरी होऊन नाही दिल्या. त्या गटरी कुठं होऊन, मला गटरीला विरोध नाही, विकास कामाला विरोध नाही, पण मी काय सांगू त्यांना तुमचं रोड मंजूर आहे का? तर मला माहित होतं रोड मंजूर नाही, तुम्ही नळ्या टाकून घ्यायचा ना, आहे तो थोडाफार चांगला, तो रोड तुम्ही अजून फार खड्डे करून टाकायचे, लोक रोजचे मार पाडायचे का तिथं? म्हणलं नाही रोड. आता मी जसं तिथं आमचं म्हणजे भुजबळ भाऊसाहेब किंवा आपल्या ते गल्ली यांची ती म्हणजे नवी गल्ली पण म्हटल्या जाते, ही संतजाना गल्ली, बकरे गल्ली, इथल्या रोड मंजूर ज्यावेळेस मंजूर निघालं, वर्क ऑर्डर निघून दिली, तेव्हा त्या नळ्या टाकून दिल्या, नळ्या टाकून लगेच काँक्रिटीकरणचे रोड केले, त्याच्यामुळे जनतेला त्रास झाला नाही. आणि हे जे इकडे टाकत होते नुसते नळ्या टाकत होते, मी टाकून नाही दिलेलं, अजूनही नाही टाकून दिलेलं, अजूनही माझे ते म्हणजे तुम्ही टाका, रोडचं काम मंजूर आहे. आणि रोडचं आता मी शिवणच्या मागे लागलेलो आहे, रोडचं काम मंजूर आहे. या रोडचं कुठून सावता मंदिर ते 20 पर्यंत 2 टप्प्यातलं काम मंजूर आहे. 2000 मार्च एप्रिल मध्ये त्याची वर्क ऑर्डर दिलेली, अजून काम नाही. मी निवेदन दिलं, मी आंदोलन करणार होते का तुम्ही रोडचं काम तातडीने करा. बरं त्यांना त्याआधी मी काय सांगितलं का पुणे काय भैरी गटर टाकायच्या टाकून घ्या, पाण्याची प्यायची इथं जुनी लाईन आहे पाईपलाईन, ती वारंवार फुटती, PVC पाईपाची जुनी ती वारंवार फुटती. बरं इथून बोरचं कनेक्शन गेलेलं आहे टाकीवर पाण्याच्या. आता तुम्ही जर रोड केला म्हणजे तुम्ही रोडला उशीर करू राहिले, तुम्ही ते रोड करताना तुम्ही ती भैरी गटर पाईपलाईन नवीन पाणी टाकून द्या ना. बरं अंतर किती का थोडं आहे ना, त्याला काही लय मोठं स्कीमचं न्यायचं नाही. आता ती एक स्कीम येणार आहे त्यांची म्हणजे, पण ती मोठी ती कधी येईल, पण हे जे वार्षिक नफे फंडातून करा आणि रोडचं काम लवकर चालू करा त्याच्यातून. म्हणजे अजून हे सांगायचं का लोकांची सोयीसुविधा झाली पाहिजे. तुम्ही रोड करणार आणि परत तो फोडणार आणि परत ती पाईपलाईन टाकणार, मग तुम्ही पैसा वाया घालणार ना, तो घालू नका. रोड करा, पाणी पाईप टाका, भैरी गटर टाका, किंवा अजून ज्या ज्या पॉईंटवर काय रोड तोडावा लागतो तिथं ऑलरेडी नाळ्या टाकून घ्या ना. जरी त्या नळीतून आपल्या रोड तोडता नाही येणार, तिकडं जे काय पास करायचं पाईप असेल वायर असेल ती तिकडे जाते ना, म्हणजे तोडफोड होणार नाही का, त्याचं म्हणजे क्वालिटी टिकून राहील अशी. आता तुम्ही म्हणता की भैरी गटरीचा जो निधी होता तो नगराध्यक्षांनी नव्हता आणला, तो विखे पाटलांनी आणला होता, त्यांनी आधी मंजूर केला होता. मात्र गावातले नागरिक चर्चा करते आणि ते स्वतः नगराध्यक्ष स्वतः तेच बोलले होते की भैरी गटर मी आणली, कोट्यवधी रुपयाचं निधी मी मंजूर केला आणि गावाचा विकास मी करतोय भैरी गटर आणून. मग तुम्ही तर वेगळं सांगताय. जे कोणी असं म्हणत असेल ना त्यांना पदभार किती घेतलेला तारखेचा घ्या आणि निधी अकाउंटवर किती तारखेला मंजूर होऊन आले तेवढी माहिती घ्या. तुम्हाला दूध का दूध पाणी का पाणी समजून जाईल, लबाड लांडगो काय कोण आहे लगेच समजून जाईल. अच्छा, म्हणजे फक्त जनतेमध्ये चर्चा करून द्यायची ना स्वतःचा नावाचा मोठेपणा, त्यांची चर्चा म्हणजे मोठेपणा घ्यायचा. मला एक म्हणजे कोरोना काळात सांगितलं होतं, एक म्हणजे आपले इथले उद्योगपती म्हणजे मोठे चांगले म्हणजे धार्मिक आहे प्रफुल्ल शेटपीपडा म्हणून, त्यांनी किंवा त्यांच्या ग्रुपने काहीतरी कोरोना काळात एक अन्न म्हणजे ते म्हणजे पॅकेट करून आहे ना ते गाडी देऊन लोकांपर्यंत पोहोचवते. तर मला एक फोन आला होता, तेव्हा काय वाटलं किंवा त्या व्यक्तीचं माझं चांगलं कोणत्या प्रफुल्ल शेटचं नाही बरं का, ते चांगले ज्याचा जो काय नेता आज पाहिला होता तो त्यांचं त्यांनी तेवढं सांगा राहू म्हणे आमच्याकडे गाडी आहे ना म्हणे. म्हणलं ते त्यांचं नाही, त्यांनी ते सांगितलं पण ते आपलंच आहे म्हणे. म्हणजे ते जे पार्सल जात आहे ना ते आपणही जातोय म्हणे, कुणी जॅकेटवाल्याने. आणि हे खरं कोणी केलं, सेवा कोणी केली, प्रफुल्ल शेटपीपळा किंवा त्यांची टीमवर काय चालतं राजू भन्साळीवर मला एवढं माहित नाही, पण ते त्यांनी केलेलं आणि ते आपलंच आहे म्हणे. म्हणजे त्याला तेव्हा हे तर 25 कोटीचं हो, इथे अन्नाच्या पाकिटाला आपले म्हणल्यानंतर हे 25 कोटी कुठं राहिले, ते तर काही म्हणू शकतात त्याच्यातून. आता मूळ प्रश्नावरती आपण गावाच्या विकासावरती आपण की राजेंद्र पठारे आता पुन्हा नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत, नागरिकांनी का निवडून द्यावं? नाही, नागरिकांना काय होतं कोणतीही गोष्ट असली, आता तुम्ही जर हा गॉगल घातलाय ब्लॅक कलरचा आहे, ह्याच्यात रेड आहे व्हाईट आहे, पण तुम्ही ब्लॅक घेतला का तुम्हाला ती आवड आहे चॉईस आहे किंवा काय त्याची तुमची पसंती. तसा मी काय राजकारणात किती प्रामाणिक आहे, मी काय करतो काय नाही हे मला माहिती आहे. म्हणून या माझ्या जनतेच्या विश्वासावर त्या जनतेने मला निवडून दिलं पाहिजे. जनतेला जर प्रामाणिक माणूस लागत असेल, जनतेला जर सगळ्या म्हणजे याच्यात कोणती गोष्ट असू ती प्रामाणिक राहिली पाहिजे ना. आज जर म्हणजे तुम्ही सगळं जर बघितलं त्याच्यातून तर आज काय पद्धत आहे सांगा, काम कशा पद्धतीने होतं, ते कुठं कुठं फिरल्या जातं ते त्याच्यातून. ते नको ना, गावातला माणूस गावात पाहिजे, गावातला माणूस गावात झालं पाहिजे आणि गावातली समस्या ही गावातच सुटली पाहिजे, ही गावाच्या सोडून बाहेर गेली नाही पाहिजे. आज जर तुम्ही राजकीय सॉल्युशन पाहिलं सांगा मला,
महायुतीचं सर्कस रिमोट कंट्रोल कुठे आहे? विकासाबाबत काय म्हणणं तुमचं? गावातला विकास आणि गावात विकास करण्यासारख्या भरपूर काही गोष्टी आहे. मग का होत नाही? भरपूर म्हणजे का का केला जात नाही? गावाचा विकास का ठप्प आहे अजूनपर्यंत? का प्रश्न सोडले जात नाही नागरिकांचे? का नागरिक आजही खड्ड्यामध्ये जात आहे? विकास करण्याची मानसिकता पाहिजे. हं. कोणती गोष्ट करायची ना मानसिकता पाहिजे. हं. ती जर मानसिकता नसेल आणि मानसिकता त्या विकासाच्या नावाखाली जर स्वतःच्या विकासाची असेल तर विकास होईल कसा? विकास दिसला पाहिजे ना. पण जी लोकांच्या खऱ्या समस्या काय राहते? पाणी. आज राहत्यामध्ये तुम्ही पहा पाण्याची काय अवस्था आहे. फिल्टर पाणी काय नाही राहते, कारण 90 ते 95% लोक जे आहेत पाणी विकत घेऊन पितात आणि पाणीपट्टी देखील नगर परिषद मोठ्या प्रमाणात वसूल करते. ती तर करते जनतेकडून. पाणीपट्टी त्यांनी मध्ये जे आरोचा प्लॅन्ट बसवला ना पालिकेने, ते बंद नाही तो तर बंद झाला. जागा पालिकेची बंद झालं का बंद करण्यात आलं? नाही झालं नाही करण्यात नाही आला. ते त्यांचं त्यांना माहिती. पण आज बंद दिसतो म्हणून बंद झाला म्हणून म्हणतोय आपण. तो काय देवण घेऊन बंद झाला का पाणीहून बंद झाला का काय तेच झालं ते त्याला माहिती. आपल्याला काही माहित नाही. पण तो जो प्लॅन केला जागा पालिकेची, पत्र्याचं शेड सगळं सामान पालिकेचं पाणी मुबलक आणि त्याचं काय फक्त फिल्टर प्लॅन आणि त्याचं टेंडर दिलं. आणि त्याच ठेकेदाराचं तुम्ही शिर्डी, कोपरगाव, श्रामपूर, संगमनेर या ठिकाणी त्यांचेच प्लॅन्ट आहे. बरोबर. तिथं सगळं विकत आहे. मीटर लावून पाणी. तुम्ही त्यांची बिल चेक करा किती पाणीपट्टी किती भरलेले आहे त्यांनी. काय म्हणजे अशा पद्धतीत. मग माझं मी त्यावेळेस प्रशासनाला काय म्हणत होतो, सगळे आपले तर फक्त तो काय प्लॅन्ट असेल तो घ्या ना आपला. लोकांना द्या ना फुकट पाणी. हे काय विकत पाणी लोकांना द्यायचं? बरं तो सेकंड बार आहे. पण जी एवढी मोठी योजना आहे आपली पाण्याची, त्या काळात 14 कोटी 14.5 कोटीची ती योजना मंजूर झालेली आहे. त्याच्यातूनच आपल्या लोकांना फिल्टर पाणी गेलं पाहिजे, स्वच्छ पाणी. ते जर आपण देऊ शकत नसेल तर मग तेवढ्या मोठ्या योजनेचा फायदा काय? लोक जर दवाखान्यात आता लोक पाणी का पित नाही? लोकांकडे पैसे जात आहे म्हणून का? नाही, पण ते पेलं का त्रास होतो, दवाखान्यात पैसे घालावं लागत आहे. मग तेव्हा त्याच्यापेक्षा 5-10 रुपये गेलेले बरोबर. तेवढं म्हणून ते लोक ते घेतात. आणि ते अक्षरशः खऱ्या अर्थाने चुकीचं आहे. कारण जनतेला काय लागतं? पाणी, गटार, लाईट एवढं त्याचं म्हणजे ते दैनंदिन समस्या आहे. तुम्ही ते झालं पाहिजे. कचरा असेल, स्वच्छता असेल, हे तुम्ही कोणते पाहिलं. पण आता यांचे जर ठेकेदार तुम्ही आतून बघितले ना, कोणाचे ठेकेदार निघतील त्याची माहिती का? कारण आणि ती जर फक्त खायचंच माहितीये, द्यायचं माहित नाही म्हणल्यानंतर ते जनतेला काय देणार आहे? आता तुम्ही जर निवडून दिलं तुम्हाला जनतेने, तुम्ही त्या खुर्चीवरती बसला, तुम्ही प्लांट उभा करून नागरिकांना मोफत पाणी देणार आहे? मला तो प्लॅनचं ते जाऊन देतो. माझ्या जाहीरनाम्याचं काय बोलू गोष्ट होईल का ते त्याच्यात होईलच. म्हणजे काय देईल. पण माझ्या ते प्लॅन्ट पेक्षाही माझ्या योजना जे टाकीतून पाणी जातंय तेच प्लॅन्ट तिथं बसवला पाहिजे. आणि तिथूनच पाणी हे जे जारचं पाणी जसं जातंय ना ते नळ्यातून पाणी गेलं पाहिजे लोकांच्या याच्यात. ते लोकांनी प्यायला पण वापरलं पाहिजे आणि वापरायला पण वापरलं पाहिजे. म्हणजे अशी योजना करा ना. सरकार पैसे देतं ना, सरकार पैसे देतं, मोठमोठ्या स्कीम आहे त्याला. मग तुम्ही त्या स्कीमा वापरून ते काय करत नाही? ते झाल्या पाहिजे. लोकांना निदान तेवढं द्या. पाणी तर चांगलं पाजा. म्हणजे ते कोणी असू. बरोबर. सत्तेत कोणी येईल, कोणी जाईल, कोणी राहील, कोणी काय ताम्रपट बांधून येईल नाही. पण जिने यावा निदान तिने अशा या पाण्याच्या ज्या समस्याशी कोणी राजकारण करू नये किंवा खेळू नये त्याच्यातून. म्हणजे आता तुम्हाला मध्यंतरी एक सांगतो. म्हणजे आता तो विषय पाण्यावर निघाला म्हणून. मध्ये दुष्काळ झाला पहा, पाणीच नव्हतं आपल्याला. बरोबर. पाणीच नव्हतं. तळ कोरडं फटक पडत होतं आणि पाटाला पाणी आलं. बरोबर. पण त्यावेळेस पाटकर त्यांच्या अधिकाऱ्यांचे आदेश काय होते का ते काय टेल म्हणजे खालचीच बाजू ना, हेड टू टेल असं तिथं जायचं मग पाणी होऊन द्यायचं. आणि आपल्याला प्यायला पाणी नाही. तर मी इथले आपली जंगले साहेब वर निकम साहेब होते, त्यांच्याशी बोललो. तुम्ही आमच्या ह्याच्यात नाही म्हणलं काय तुम्ही आम्हाला ना काही गेट थोडीशी उघडा आणि इथून पाणी सोडा. बरं मला कर्मचारी काही संपर्कात होते आणि ते तुम्ही चालू करा आणि तेवढंच पाणी होईल. म्हणजे आमचं एक त्यावेळेस मला वाटतं 7 का 8 दिवसाला पाणी गेलेलं होतं. कसं काय 1-2 दिवस मागे पुढे होईल म्हणजे, पण 7 का 8 दिवसाला जवळजवळ पाणी गेलेलं होतं. तर एक शहाणे मॅडम म्हणून म्हणजे मला खरंच म्हणजे त्या महिला ताईंचा मॅडम आहे त्या मोठ्या अधिकारी, त्यांच्याशी बोललो मी. म्हणलं ताई म्हणजे तुम्हाला विनंती आहे त्याच्यातून. तर महिलांचे घरातले हाल होते. नदी विहिरी मळ्याला जावं लागत होतं महिलांना हांडे डोक्यावर घेऊन. त्यांनी टँकरने हांडीने आणत होते. आता ज्यांचे नाही टँकर त्याच्यातून काय राहणार, हांडीने पाणी महिला आणत होत्या तिथून. म्हणलं तुम्ही तेवढं आम्हाला थोडं पाणी सोडा एक याच्यातून, बाकीचं नंतर भरून द्या, पूर्ण नका भरून देऊ. त्यांना विनंती करून 2 दिवस लागले. आता त्यात परत एक राजकारण असं झालं का ते याच्यात मी इंटरेस्ट घेतोय म्हणून ते काही इकडच्या लोकांना कळलं, लोणीकडच्यांना. त्यांनी ते आता तिथं काय राजा बोलन दल आलं, ते थांबवलं. माझे फोनवर फोन
सोडतो करतो ते हेच नाही ते गाडीत पाठवतो तिकडं म्हणजे अशी उत्तर द्यायला लागले. आता ते उत्तराचा थोडी सवय लागलेली अनुभव त्याच्या. मग त्याच्यानंतर त्यांचे काही माणसं पाठवून पाणी सोडायच्या टायमाला तिथं पाठवले. तिथं दाखवून त्या बातम्या झाल्या पाणी सोडलं अमुक म्हणजे ते गाव म्हणजे वाह दुसरी झाली ती म्हणजे ती जाऊन द्या ती ठीक आहे पण त्याच्यात राजकारण नाही केलं मी. आज म्हणजे मरती रात्र आहे त्याचा विचार मी त्या गोष्टीवर तिचे माझ्याकडे प्रूफ आहे बरं का. प्रूफ आहे त्याचे मी बोललेल्याचे काय केलेल्याचे काय काय झालेले पत्रव्यवहाराचे. पण मी त्याच्यावर कधी राजकारण कारण लोकांना आशीर्वाद भेटतो तो तोंडातूनच दिला पाहिजे असं नाही तो मनातून भेटतो. मनातून सुद्धा तो आशीर्वाद तेवढाच मोलाचा असतो त्याच्यापेक्षा जास्त मोलाचा असतो तो. तर अशा पद्धती केलं म्हणजे मी राजकारण नाही केलं तर कुणी पण पाण्याच्या बाबतीत याच्या बाबतीत जनतेच्या याच्यातून राजकारण करू नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. आता कोणते मुद्दे जे आहे विकासाचे तुम्ही घेऊन आज जनतेसमोर जाणार आहे? ते निवडणुकीच्या माध्यमातून मी जनतेपर्यंत सांगणार ज्यावेळेस अजून फॉर्म भरण्याची मुदत संपत्ती आहे त्याच्यानंतर छाननी होईल त्यानंतर माघारीचं गणित होईल कारण त्यानंतर चिन्ह आहे म्हणजे मग त्यानंतर त्याच्या सगळ्या गोष्टी त्यावेळेस मी जनतेसमोर मांडेल म्हणजे आपल्याही समोर मांडेल आणि जनतेसमोर मांडेल तो. कारण आज जर काही गोष्टी झाल्या म्हणजे काय कारण त्यावेळेसच्या त्या राहत्या नाही तर ते काही दोन कावळे टपूनच आहे ते काही टाकलं का ते कॅच म्हणजे अशा गोष्टी अशा तर त्याच्यातून थोडंसं त्यावर मी सविस्तर आपल्याला त्याची माहिती देते. निश्चित आपण जर बघितल्या या सगळ्या गोष्टीमध्ये एक राजेंद्र पाटरे यांच्या सोबत रोखठोक भूमिका आणि निर्भीडपणा आणि एकनिष्ठता शिवसेना या सगळ्या गोष्टीबाबत आपण त्यांची चर्चा केली आहे आणि सगळ्या मुद्दे जे आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ. पुढे देखील आपण अनेक त्यांच्याशी चर्चा करणार आहोत त्यांच्याकडून अनेक मुद्दे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहेत. सत्यता काय असते निष्ठावंत काय असते त्याच्यानंतर गावाच्या विकासासाठी स्वतःच्या नाही तर जनतेसाठी लढणं गुन्हे स्वतःवरती घेणं या सगळ्या गोष्टीवर आपण चर्चा केली आणि ते पुढे देखील आपण अनेक मुद्द्यांवरती आपण बोलून त्यांच्याशी त्यावरती बातचीत करणार आहोत. न्यूज 70 साठी अजय जाधव राहता.